नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासामध्ये 10वं प्रकरण अभ्यासत आहोत आणि या 10व्या प्रकरणामध्ये आपण कालपर्यंत या शीत युद्धाचे परिणाम इथपर्यंतचा भाग आपण कालपर्यंत संपवला होता. आता पहा, या शीत युद्धाचा शेवट आपण पाहिला की रशियाचं विभाजन झालं. रशियामधून 15 देश या ठिकाणी निर्माण झाले आणि सोव्हिएत रशियाचं रूपांतर रशियामध्ये या ठिकाणी झालं. आणि आता जागतिक स्तरावर अमेरिका ही एक एकमेव महासत्ता म्हणून या ठिकाणी उदयास आली. परंतु या दोन महासत्तामध्ये जो शीत युद्धाचा कालावधी होता, या शीत युद्धाच्या कालावधीमध्ये या दोन्ही महासत्तांनी आपापल्या गटाचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून विविध स्वरूपाचे करार या ठिकाणी केले होते. आपापल्या गटातील राष्ट्राची सुरक्षा व्हावी, एकमेकांपासून आपल्या गटामधील राष्ट्रांचं संरक्षण व्हावं, या दृष्टिकोनातून विविध करार या दोन महासत्तांनी या ठिकाणी केले होते. आणि ते करार मग कशा पद्धतीचे होते आणि त्याची अंमलबजावणी ही कशा पद्धतीने या ठिकाणी झाली, हा भाग विद्यार्थी मित्रांनो आपणास या पिरियडमध्ये अभ्यासायचा आहे. तर यामध्ये पहिला करार येतोय तो आहे नाटो, NATO. पहिला येतोय नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. हा करार आला तो 1949 मध्ये. हा करार आहे भांडवलशाही लोकशाही गटाचा, म्हणजे अमेरिकेचा. अमेरिकेच्या गटाचा हा करार आहे. आता पहा, हा करार 1949 मध्ये आला. अमेरिकेच्या गटाचा हा करार आहे. साहजिकच या कराराचं कारण काय असेल तर सोव्हिएत रशियाचं जे विस्तारवादी धोरण आहे, सोव्हिएत रशियाचं असलेलं विस्तारवादी धोरण, या विस्तारवादी धोरणाला युरोपियन राष्ट्रांचं संरक्षण करावं, या दृष्टिकोनातून हा नाटो करार 1949 मध्ये आला. आणि यासाठी मग नाटो ही संघटना या ठिकाणी कार्यरत झाली. आता यामध्ये सहभागी असलेले देश जर आपण पाहिले की ज्या की अमेरिकेचा आपण पाहिलं की विभाजन 2 गटामध्ये झालं होतं. युरोप खंडाचं विभाजन 2 गटामध्ये या ठिकाणी झालं होतं. एक होता पूर्व युरोप आणि दुसरा होता पश्चिम युरोप. मग या नाटोमध्ये असलेली राष्ट्र जर आपण पाहिली तर आपण म्हणूया की पश्चिम युरोपमधली राष्ट्र होती अमेरिकेला पाठिंबा देणारी. ही राष्ट्र आहेत नॉर्वे आहे, फ्रान्स आहे, इटली आहे, डेन्मार्क आहे, ग्रेट ब्रिटन आहे, नेदरलँड आहे, पोर्तुगाल आहे, तुर्कस्थान आहे, पश्चिम जर्मनी आहे, ग्रीस आहे, बेल्जियम आहे, कॅनडा आहे, आइसलँड आहे, लक्झेमबर्ग आहे, स्पेन आहे. आणि या सगळ्यांचं नेतृत्व करणारा देश अमेरिका. ह्या सगळ्या देशांनी मिळून नाटो नावाचं हे संघटन या ठिकाणी स्थापन केलं की ज्यामध्ये जवळपास आपण म्हटलं की पश्चिम युरोपमध्ये असलेल्या राष्ट्रांचा समावेश आणि अमेरिकेचा समावेश यामध्ये होता. मग ही संघटना, या संघटनेचे मग हेतू काय होते, हा जो करार झाला या करारामध्ये कुठली कलमं होती, हा भाग जर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येतं की मूळ उद्देश यांचा साम्यवादी रशियाला या ठिकाणी रोखायचा होता. रशियापासून आपल्या गटातील राष्ट्रांचं संरक्षण या ठिकाणी करावयाचं होतं. आणि यामधून मग
ही संघटना, या संघटनेचे हेतू अथवा या करारामधली कलम जर आपण पाहिली तर या कलमामध्ये पहिली बाब आपल्याला सांगता येते की नाटो संघटनेमध्ये सहभागी असलेल्या कुठल्याही एका राष्ट्रावरती जर आक्रमण झालं तर ते नाटो संघटनेतील सर्वच देशावरचं आक्रमण समजण्यात येईल. म्हणजे नाटो संघटनेतील एखाद्या राष्ट्रावरचं आक्रमण हे सर्व राष्ट्रावरचं आक्रमण या ठिकाणी समजण्यात येईल. म्हणजे या संघटनेमध्ये जेवढे राष्ट्र सहभागी झाले होते त्यांच्या संरक्षणाची सामूहिक जबाबदारी या ठिकाणी सांगितली जाते. दुसरा भाग सांगितला जातो नाटोचे जे सभासद राष्ट्र आहेत या सभासद राष्ट्रांनी देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्याचा प्रयत्न करावा. शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्याचा प्रयत्न या नाटो संघटनेतील देशांनी या ठिकाणी करावा. तिसरं यामध्ये आपल्याला कलम दिसतो, हेतू दिसतो तो म्हणजे नाटोचे जे सभासद अथवा सदस्य राष्ट्र आहेत त्यांनी परस्परामध्ये निर्माण झालेले प्रश्न, परस्परामध्ये निर्माण झालेल्या समस्या या आपापसामध्ये विचार विनिमय करून या ठिकाणी सोडवाव्या. म्हणजे आपापसामध्ये तडजोड करून या ठिकाणी सोडवाव्या. असं हे नाटो संघटन, या नाटो संघटनाचं प्रमुख ठिकाण अथवा केंद्र जर आपण पाहिलं तर पॅरिस होतं. पॅरिस या ठिकाणी याचं मुख्यालय होतं. आणि या संघटनेमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार अथवा आपण म्हणूया की महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार अमेरिकेकडे होते. म्हणजे या पद्धतीनं पश्चिम युरोपला एकत्रित आणणारं नाटो हे संघटन आपण म्हणूया की ज्याचं नेतृत्व या ठिकाणी अमेरिकेकडे होतं. मग याच्या विरोधी गट जर आपण रशियाचा बघितला तर रशियाही स्वस्त बसणारं नव्हतं. आणि रशियानं मग जी काही या युरोप खंडामधली साम्यवादाला पाठिंबा देणारी पूर्व युरोपमधली राष्ट्र आहेत यांना एकत्रित घेऊन त्यांनी वासा हा तह या ठिकाणी केलेला दिसतोय, हा करार केलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येतं की नाटो हे संघटन रशियाच्या साम्यवादाच्या विरोधी पश्चिम युरोपमधील राष्ट्रांनी एकत्रित येऊन स्थापन केलेलं हे एक संघटन होतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा करार आपल्याला सांगता येतो, हा करार आहे अँजूस करार. अँजूस करार तर पहा यामध्ये ANZ आणि US असे 3 शब्दप्रयोग आहेत. याचा अर्थ होतोय ऑस्ट्रेलिया, NZ याचा अर्थ होतोय न्यूझीलंड आणि US युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका या 3 राष्ट्रांनी एकत्रित येऊन हे संघटन स्थापन केलं 1 सप्टेंबर 1951 मध्ये. 1 सप्टेंबर 1951 मध्ये हे संघटन आलं. ही तिन्ही राष्ट्र जर आपण पाहिली तर ही तिन्ही राष्ट्र पॅसिफिक महासागराच्या संदर्भातील आहे. पॅसिफिक महासागर, या पॅसिफिक महासागराच्या भागातली ही तिन्ही राष्ट्र या ठिकाणी आहेत. आणि या तिन्ही राष्ट्रांनी मग एकत्रित येऊन स्वसंरक्षणार्थ या ठिकाणी जो करार केला त्या कराराला अँजूस करार असं या ठिकाणी संबोधलं जातं. किंवा या कराराला पॅसिफिक मधील त्रिपक्षीय संरक्षण करार असंही म्हटलं जातं. पॅसिफिक मधील त्रिपक्षीय संरक्षण करार असंही या ठिकाणी संबोधलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. आता या कराराचं उद्दिष्ट सुद्धा काय होतं तर साम्यवादी रशियापासून स्वतःचं संरक्षण करणं. म्हणजे साम्यवादापासून आपलं रक्षण झालं पाहिजे या दृष्टिकोनातूनच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका या ठिकाणी एकत्रित आलेली दिसत आहेत. आणि या कराराचं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं, जे ब्रिटिश राष्ट्रकुल आहे या ब्रिटिश राष्ट्रकुलामधील
राष्ट्रांनी स्वतंत्रपणे अमेरिकेशी लष्करी करार केल्याची ही पहिलीच घटना आहे. ब्रिटिश राष्ट्रकुलातील राष्ट्रांनी अमेरिकेशी लष्करी करार करण्याची ही पहिलीच घटना असलेली आपल्याला दिसून येते. यावरून एक बाब स्पष्ट होते की अमेरिकेला ब्रिटन आणि फ्रान्स यांचं महत्व वाढू द्यायचं नव्हतं. अमेरिकेला इंग्लंड आणि फ्रान्स यांचं महत्व या ठिकाणी वाढू द्यायचं नव्हतं आणि त्यामुळेच त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याशी साम्यवादाच्या विरोधी या ठिकाणी करार केला. म्हणजे साम्यवादी चीन पासून संरक्षण मिळावं असाही हेतू यांचा होता. कारण की साम्यवादी रशियाबरोबर दुसरा एक साम्यवादी राष्ट्र कुठलं होतं तर चीन होतं. मग या चीनच्या साम्यवादापासून संरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून ही तिघं या ठिकाणी एकत्रित आलेली आपल्याला दिसून येत आहेत. यालाच अँजूस करार असं साधारणतः विद्यार्थी मित्रांनो म्हटलं जातं. त्यानंतर आहे सिएटो 8 सप्टेंबर 1954. तर पहा सिएटो हा करार जर आपण पाहिला तर हा करार आणि या कराराचा संबंध येतोय तो आशिया खंडाशी. आता पहा हा करार झाला युरोप खंडाच्या संदर्भातला होता. अँजूस करार जर आपण पाहिला तर ऑस्ट्रेलिया खंडाशी संदर्भातला होता, पॅसिफिक महासागराच्या संदर्भातला होता. त्यानंतर सिएटो हा करार जर आपण पाहिला तर या ठिकाणी संबंध येतोय तो आशिया खंडाचा. हा करार झाला 8 सप्टेंबर 1954 मध्ये. हा करार झाला 8 सप्टेंबर 1954 मध्ये. आता या करारामध्ये समाविष्ट असलेली राष्ट्र जर आपण पाहिली तर या ठिकाणी दोन खंडाच्या राष्ट्राचं मिश्रण होतं. दोन कसं आपण म्हणूया 3 खंडाच्या राष्ट्राचं, कारण अमेरिका हे आहे. आता पहा अमेरिका आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, पाकिस्तान आहे, थायलंड आहे, फिलिपिन्स आहे. म्हणजे जवळपास सगळेच खंड, आफ्रिका खंड सोडला तर बाकी सर्वच खंडाचे देश यामध्ये आहेत. ऑस्ट्रेलिया खंडामधील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आहे. युरोप खंड जर आपण पाहिलं तर युरोप खंडामधलं इंग्लंड आहे, फ्रान्स आहे. आशिया खंड जर आपण पाहिलं तर आशिया खंडामधलं आपल्याला म्हणता येतं पाकिस्तान आहे, थायलंड आहे, फिलिपिन्स आहे. म्हणजे साधारणतः आपण म्हणूया की आफ्रिका खंड सोडून या सिएटो करारामध्ये सर्व खंडातली राष्ट्र होती आफ्रिका सोडलं तर. मग इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आशिया खंडामधली पाकिस्तान, थायलंड आणि फिलिपिन्स ही राष्ट्र साधारणतः या करारामध्ये, या सिएटो करारामध्ये सहभागी असलेली आपल्याला दिसत आहेत. SEATO, सिएटो, साऊथ ईस्ट एशिया ट्रेटी ऑर्गनायझेशन, म्हणजे आग्नेय आशिया आपण म्हणूया. आग्नेय आशियामध्ये असलेल्या राष्ट्रांचं संरक्षण करणं आणि या संघटनेचं, या कराराचं आपण म्हणूया फिलिपिन्स मधील जी मनिला आहे या ठिकाणी हा करार करण्यात आला. फिलिपिन्स, मनिला या ठिकाणी हा करार करण्यात आला. हा करार म्हणजे आग्नेय आशियाई संरक्षण विषयक करार असंही याला म्हटलं जातं. आग्नेय आशिया संरक्षण विषयक करार असंही म्हटलं जातं. म्हणजे या कराराचा मुख्य उद्देश जर आपण पाहिला तर या कराराचा मुख्य उद्देश होता आग्नेय आशियामध्ये साम्यवादाचा प्रसार आणि प्रचार होऊ नये. म्हणजे रशियाला रोखणं, रशियाच्या विचारसरणीला रोखणं. आग्नेय आशियामध्ये साम्यवादाचा प्रसार आणि प्रचार होण्यापासून रोखणं आणि या गटामध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रांचं संरक्षण करणं, या उद्दिष्टानं साधारणतः सिएटो हा करार या ठिकाणी झालेला दिसतो. यामधल्या बाबी जर पाहिल्या तर यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की या करारामध्ये सहभागी असलेल्या एखाद्या राष्ट्रावरती जर आक्रमण झालं तर त्याचा सामूहिक प्रतिकार या ठिकाणी केला जाईल. एखाद्यावर जरी हल्ला झाला
तर त्याचा सामूहिक सगळ्यांनी मिळून या ठिकाणी सामूहिकरित्या प्रतिकार करायचा. एकमेकांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी सहकार्य करायचं. यामध्ये जी काही राष्ट्र आहेत त्यांनी एकमेकांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी या ठिकाणी सहकार्य करायचं. आता पहा, मूळ भाग जर या कराराचा आपण पाहिला तर या करारामध्ये मोठ्या अडचणी होत्या. सुरुवातीलाच आपण पाहिलं की आफ्रिका खंड सोडला तर इतर सगळ्या खंडातली राष्ट्र यामध्ये सहभागी होती. कराराचं नाव जरी आग्नेय आशिया असलं तरी करारामध्ये आशिया खंडामधलं थायलंड, फिलिपिन्स आणि पाकिस्तान ही तीनच राष्ट्र होती. आग्नेय आशिया नाव जरी असलं तरी आशिया खंडातली फक्त 3 राष्ट्र होती. पाकिस्तान आहे, थायलंड आहे, फिलिपिन्स आहे. एवढी 3 राष्ट्रच आशिया खंडामधली या ठिकाणी होती. उरलेली राष्ट्र जर आपण पाहिली तर ती पाश्चात्य राष्ट्र आहेत. या राष्ट्रांचा आणि आग्नेय आशियाचा या ठिकाणी भौगोलिक स्वरूपाचा संबंध होता ना आपण म्हणूया ऐतिहासिक स्वरूपाचा संपर्क होता. ही सगळी राष्ट्र एकमेकांपासून अतिशय दूर अंतरावरती होती. करार झाला, परंतु आपण म्हणूया ही जी राष्ट्र आहेत यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगळेपण असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळेच आपण म्हणूया की सिएटो या कराराला या ठिकाणी यश आलं नाही. तर या ठिकाणचा निर्माण झालेला हा सिएटो करार जो की 1954 झाला तो विसर्जित झाला अथवा तो काळाच्या पडद्याआड गेला. म्हणजे ज्या उद्देशानं हा करार या ठिकाणी आग्नेय आशिया या नावाखाली करण्यात आला होता त्याचा उद्देश मात्र या ठिकाणी सफल झाला नाही आणि हा करार विसर्जित झालेला आपल्याला दिसतो. याचं मुख्यालय हे थायलंडमध्ये होतं. 1973 मध्ये पाकिस्तान या संघटनेमधून बाहेर पडला. पहा, कराराचं नाव आग्नेय आशिया आहे, सिएटो आहे. आता यामध्ये आशिया खंडातली आपण म्हटलं 3 राष्ट्र आहेत. यामधला पाकिस्तान 1973 ला बाहेर पडला. राहिले 2 राष्ट्र, एक आहे थायलंड आणि फिलिपिन्स. पाकिस्तान बाहेर पडला आणि त्यानंतर 1975 ला फ्रान्सनं या संघटनेला जी आर्थिक रसद दिली जाते ही आर्थिक रसद या ठिकाणी बंद केली. आणि त्यामुळे 30 जून 1977 ला या संघटनेचं औपचारिकरित्या विसर्जन करण्यात आलं. आता स्थापन झालं होतं 1954 ला आणि 1977 ला ही विसर्जन झालं. का विसर्जन करावं लागलं याची कारणं जर आपण पाहिली तर मागेच आपण बघितलं की यामध्ये सहभागी असलेले राष्ट्र जर आपण पाहिले तर यामध्ये भौगोलिक संबंध नव्हता, ऐतिहासिक स्वरूपाचा संबंध नव्हता. राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर होतं कारण की आफ्रिका सोडला तर इतर सर्व खंडातली राष्ट्र यामध्ये होती. इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे. म्हणजे या ठिकाणी भौगोलिक संबंध होता आणि ऐतिहासिक स्वरूपाचा संबंध होता. एकमेकापासून हे अतिशय दूरवरचे होते. एकमेकांच्या प्रश्नाची सखोल स्वरूपाची एकमेकांना जाणीव या ठिकाणी नव्हती. लष्करी दृष्टिकोनातून करारामध्ये या ठिकाणी मर्यादा लष्करी दृष्टिकोनातून ही या ठिकाणी होती आणि त्यामुळं हा करार या ठिकाणी यशस्वी होऊ शकला नाही. मग 73 ला पाकिस्तान बाहेर पडलं. 1975 ला आर्थिक रसद यांची बंद करण्यात आली आणि त्यामुळे हे आपण म्हणूया की 1977 मध्ये या कराराचं विसर्जन या ठिकाणी करण्यात आलं. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सिएटो हा करार सांगता येतो. त्यानंतरचा आहे सेंटो. 24 फेब्रुवारी 1955. सेंटो करार. सुरुवातीला या कराराचं नाव जर आपण पाहिलं तर सुरुवातीला या कराराचं नाव होतं बगदाद करार, जो की झाला 1955 मध्ये. सुरुवातीला याचं नाव होतं बगदाद करार. हा करार सुद्धा शीतकालीन करार, युद्धाच्या कालीन हा करार आहे. हा करार जो झाला 24 फेब्रुवारी 1955 मध्ये हा करार करण्यात आला.
आता पहा, या करारामध्ये सहभागी असलेली राष्ट्र जर आपण पाहिली तर या करारामध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रामध्ये आपल्याला सांगता येतं इराण आहे, इराक आहे, तुर्कस्थान आहे. इराण आहे, इराक आहे, तुर्कस्थान आहे. या राष्ट्रांची यावरती सही होती. त्यानंतर यामध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान ही राष्ट्र ही सहभागी झाली. आणि इंग्लंड आणि पाकिस्तान बरोबर आपण म्हणूया की अमेरिका सुद्धा या करारामध्ये या ठिकाणी सहभागी झाली. म्हणजे इराण, इराक, तुर्कस्थान, इंग्लंड, पाकिस्तान आणि अमेरिका अशी राष्ट्र या सेंटो करारामध्ये सहभागी होती. आणि हा करार सुद्धा सांगतोय की परस्पराचं संरक्षण या ठिकाणी करायचं, परस्पराचं सहभागी असलेल्या राष्ट्रांचं या ठिकाणी संरक्षण करायचं. परंतु 1958 मध्ये इराकमध्ये नवं सरकार आलं. 1958 मध्ये इराकमध्ये नवं सरकार आलं आणि इराकमध्ये आलेल्या या क्रांतिकारकाच्या या सरकारनं आपण म्हणूया की या आधीचं सरकार जे पाश्चिमात्यांना अनुकूल होतं, हे अनुकूल पाश्चिमात्यांचं सरकार उलटून टाकलं आणि नवं सरकार या ठिकाणी अस्तित्वात आलं, जे की क्रांतिकारकांचं होतं. सत्तेवर आलेल्या या नव्या शासनानं जो बगदाद करार आहे, या बगदाद कराराला विरोध केला. आता या ठिकाणी इराकनं या बगदाद कराराला विरोध केला, म्हणजे साधारणतः तो बाहेर पडला आणि त्यामुळे बगदाद कराराचंच रूपांतर कशात झालं? सेंटोमध्ये झालं. कारण की आता इराकच राहिला नाही, म्हणजे बगदाद राहिलं नाही. आणि त्यामुळे या कराराचं रूपांतर मग सेंटो करारामध्ये या ठिकाणी झालं. याचं मुख्यालय ही बगदादहून हलवण्यात आलं आणि बगदादहून हे अंकारा या तुर्कस्थानच्या ठिकाणी आलं. अंकारा, बगदादहून मुख्यालय अंकारा या ठिकाणी आलं. या संघटनेचाही उद्देश जर आपण पाहिला तर या संघटनेचा उद्देशही रशियाच्या साम्यवादाचा प्रसार त्यांना रोखायचा होता. आणि यासाठी मग अमेरिकेनं या सेंटो करारामध्ये जी काही सहभागी राष्ट्र आहेत यांना आर्थिक आणि लष्करी मदत द्यायला सुरुवात केली. उद्देश काय होता? तर रशियाचा साम्यवाद या ठिकाणी थोपवून ठेवणं. साम्यवादी रशियानं जर एखाद्या राष्ट्रावरती, सहभागी असलेल्या एखाद्या राष्ट्रावरती जर हल्ला केला तर सर्व राष्ट्रांनी मिळून या ठिकाणी प्रतिकार करायचा. परंतु हा जो सेंटो करार आहे याला सुद्धा या ठिकाणी अपयश आलेलं दिसतं. यामधून आपण पाहिलं की इराक आधीच बाहेर पडलं आणि त्यानंतर जी राष्ट्र होती त्यांना सुद्धा साधारणतः आपण म्हणूया की याचं एकत्व या ठिकाणी टिकवता आलं नाही. प्रत्यक्षात करार जर आपण पाहिला तर प्रत्यक्ष करारानुसार कोणत्याही राष्ट्राला या ठिकाणी सुरक्षा उपलब्ध नव्हती. यामध्ये सहभागी असलेली 4 राष्ट्र जर आपण पाहिली तर एकाचीही कुवत या ठिकाणी लष्करी सुरक्षा उपलब्ध करून देण्याची या ठिकाणी नव्हती. ग्रेट ब्रिटन अथवा इंग्लंड वगळता अन्य 3 राष्ट्र जर आपण पाहिली, ग्रेट ब्रिटन वगळता अन्य 3 राष्ट्र जर आपण पाहिली तर अन्य 3 राष्ट्रांमध्ये आर्थिक व तांत्रिक विकासाकडे लक्ष देण्यासाठी अमेरिकेला वेळ नव्हता. आर्थिक व तांत्रिक विकासाकडे लक्ष देण्यासाठी अमेरिकेला या ठिकाणी वेळ नव्हता. 4ही राष्ट्रांमध्ये आपण म्हणूया की अंतर्गत असमाधान होतं. एकत्रित आले परंतु आंतरिक दृष्टिकोनातून असमाधानी स्वरूपाचे होते. आता करारानुसार एकमेकाचे हितसंबंध या ठिकाणी जोपासणं गरजेचं होतं. एकमेकाच्या हितसंबंधामध्ये गुंतवून घेतलं पाहिजे होतं. परंतु प्रत्येकाने आपापलं स्वतंत्र असं धोरण राबवावं या मतावरच या करारातील राष्ट्रांचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि यामधून आपण पाहिलं की सुरुवातीला इराक बाहेर पडलं आणि त्यानंतर चित्रण पाहिलं तर इराण आहे, पाकिस्तान आहे. इराण आणि पाकिस्तान सुद्धा या करारातून बाहेर पडलं. म्हणजे इराक गेलं, इराण गेलं, पाकिस्तान गेलं आणि त्यामुळे हा करार ही या ठिकाणी विसर्जित करण्यात आलेला आपल्याला दिसून येतोय.
म्हणजे सेंटो करार ही या ठिकाणी विसर्जित करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, नाटो असेल, अँजुस असेल, सिएटो असेल, सेंटो असेल, हे 4 करार जर आपण पाहिले तर हे 4 करार आपल्याला सांगता येत आहेत की अमेरिकेच्या नेतृत्वाखाली झालेले हे लोकशाहीवादी भांडवलशाही राष्ट्राचे करार असलेले आपल्याला दिसत आहेत. यानंतर मग रशियाचं चित्रण जर आपण पाहिलं तर रशियाही स्वस्त बसून नव्हता आणि यामधून मग रशियानं सोव्हिएत रशिया आणि चीन यांच्यामध्ये सुरक्षा करार आला 1950 मध्ये. सोव्हिएत रशिया आणि चीन यांच्यामध्ये 1950 मध्ये संरक्षणात्मक करार आला आणि या करारानुसार रशियानं चीनला आर्थिक, औद्योगिक, तंत्रज्ञान या संदर्भातलं मदत देण्याचं मान्य केलं. आर्थिक, औद्योगिक आणि तंत्रज्ञानाची मदत चीनला देण्याचं रशियानं मान्य केलं. 1950 ला या दोघांमध्ये करार झाला. त्यानंतरचा करार आपल्याला सांगता येतो वार्सा करार. वार्सा करार हा करार आपण म्हणूया की अमेरिकेच्या धोरणाला पायबंद घालण्यासाठी सोव्हिएत रशियानं वार्सा हा करार केला. आता या करारामध्ये सहभागी असलेली राष्ट्र जर आपण पाहिली तर या करारामध्ये सहभागी असलेली राष्ट्र ही पूर्व युरोप खंडातली राष्ट्र होती. आता पहा, यामध्ये सहभागी असलेली राष्ट्र अल्बानिया आहे, बल्गेरिया आहे, चेकोस्लोवाकिया आहे, पूर्व जर्मनी आहे, हंगेरी आहे, पोलंड आहे, रोमानिया आहे आणि रशिया आहे. ही सगळी राष्ट्र आपण म्हणूया की पूर्व युरोप खंडामधली असलेली आपल्याला दिसून येत आहेत. परंतु 1968 मध्ये अल्बानिया या राष्ट्रानं या वार्सा तहाचं या ठिकाणी सदस्यत्व सोडलं. म्हणजे एक राष्ट्र यामधला कमी झाला. म्हणजे आपण म्हणूया की या ठिकाणी रशियानं हा जो नाटो करार या ठिकाणी अमेरिकेने केला होता त्याला शह देण्यासाठी वार्सा हा तह रशियाने केलेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया.